उमरगा नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे किरण गायकवाड 11,660 मतांनी दणदणीत विजयी. भाजपला धक्का. नगरपरिषदेत शिवसेना काँग्रेस आघाडीचे वर्चस्व. शिवसेना उभाटा गटाला या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. उमरगा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार किरण गायकवाड यांनी 11,660 मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. भाजपाच्या उमेदवाराचा तब्बल 6,242 मतांच्या फरकाने पराभव झाला. नगरसेवक पदाच्या निवडणुकीत एकूण 12 प्रभागातील निकाल जाहीर झाले असून या निवडणुकीत अत्यंत चुरशीच्या लढती झाल्या आहेत. तर शिवसेना आणि काँग्रेसने एकत्रित आघाडी केली होती. दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युती केली होती. याशिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे, उभाटा गट आणि मनसे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र मतदारांनी शिवसेना काँग्रेस आघाडीच्या बाजूने स्पष्ट कौल दिला. किरण गायकवाड यांनी सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेत 11,660 मते मिळवली. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजप राष्ट्रवादी युतीचे हर्षवर्धन चालुक्य यांना 5,376 मतांवर समाधान मानावे लागले. तर उभाटा गटाचे रजाक अत्तार हे 4,013 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. गायकवाड यांनी या तिरंगी लढतीत 6,284 मताधिक्य घेत विजय खेचून आणला. तर प्रभाग क्रमांक 3 मधील शिवसेनेचे नगरसेविका पदाचे उमेदवार सौ अश्विनीताई सोनकांबळे 862 मते घेऊन विजयी झाले आहेत. या निकालामुळे शिवसेना गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांकडून एकच जल्लोष सुरू झाला होता. फटाके, ढोल, ताशे आणि घोषणाबाजी करत विजयाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. विजयी उमेदवाराला मतदारांनी मोठा कौल दिल्याने शिवसेना गटात उत्साहाचे वातावरण असून शहरात आनंद उत्सवाचे चित्र पाहायला मिळाले. दुसरीकडे शिवसेना उभाटा गटाला या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. सूर्या मराठी न्यूजसाठी ऋषिकेश सुरवसे, उमरगा, धाराशिव. आल्याबद्दल मला अतिशय छान वाटत आहे आणि मला शिवसेना या पक्षाकडून उमेदवारीसाठी उभा करून निवडून आल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते. आणि त्यांनी मला ही संधी दिली, सगळ्या लोकांची, जनता आहे त्यांची सेवा करण्याची. हे मी त्यांना खूप आभार व्यक्त करते, त्यांची मला ही संधी दिल्याबद्दल. आणि मी ह्या संधीचं पुढं होऊन सोनं करून दाखवेन मी असं आश्वासन देते. आणि मी निवडून आले. आता माझ्या प्रभागातील माझा प्रभाग हा कसा स्मार्ट बनवता येईल याच्याकडे माझं जास्त लक्ष राहील. जसेच प्रभागामध्ये विविध अडचणी, लोकांच्या समस्या कशा सगळ्यांच्या दूर करता येतील हे मी बघेन. त्यांच्या अडीअडचणी दूर कशा पद्धतीने मला करता येते मी हे पूर्णपणे बघेन.